तिसरी मागणी कोणती? बांधवांनो, मी एक चिमुरडी तुमच्या समोर हात पसरते, पदर पसरते, तर ते कशासाठी? गेले 1 वर्ष झाले माझ्या 15 वर्षीय बहिणीवर जो मनुष्य अत्याचार झाला तिला आता माझ्याजवळ येऊन टेकलाय. म्हणे उभ्या महाराष्ट्राला आव्हान करते, किती सण करता मराठ्यांना, उठा आता, आपल्या आई बहिणीच्या आबरूला धक्का लागलाय. दिनांक 13 जुलै सायंकाळचे दिवे, प्रचंड हाल झाले. एका तासात होताच नव्हतं झालं माझ्या ताईचा. या परमेश्वराला कुणा जन्माचं पाप दिलं माझ्या ताईच्या वहीवर. संपूर्ण महाराष्ट्र हादरला ही बातमी वाचून ऐकून. माझी ताई निघाली सायकल घेऊन आज्याजांकडे. वाटलं नव्हतं शेवटीचा असं या शुभाच्या राज्यात होईल, पण या शुभाच्या राज्याने मोगलाई माजली, गुंडांचं राज्य, कायदा त्यांचाच. अडवली माझ्या ताईची सायकल, घेतलं तिला काक्यात, हात मोडला, पाय मोडला, शरीराचे लचके तोडले. कुठले नरधम कोपर्डीचे. त्यांना थोडी दया माया मानवता आली नाही, त्यांना थोडीही भीती वाटली नाही, कारण त्यांना माहित होतं अॅट्रॉसिटी नावाचा शस्त्राचा वापर केला की पडत पडत. आणि 1 तासाची झुंज चालू होते आणि सगळ्यात बेकार म्हणजे माझ्या ताईची मान 180 डिग्री मागे फिरवण्यात आली आणि तिचा अंत केला. अरे, तू एका ताईचा अंत केला, पण दुसऱ्या ताईचा अंत करशील असं वाटलं तुला? नाही, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला तू राक्षसा. अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला. म्हणून या सरकार मायबापाला हात जोडून कळकळीची विनंती करते, येणाऱ्या मांना लवकरात लवकर फाशी शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर कशी मान पवित्र आहे माझी राज्यघटना. आणि या मोर्चाच्या निमित्तानं आपण शेतकऱ्यांसंदर्भात कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाबाबत मागणी केली. आज शेतकरी देशोधडीला लागला आहे, कर्ज बाजारी झाला आहे, कर्जाच्या ओझ्याखाली गाडला गेला आहे, पण झोपलेल्या सरकारला काहीच कसं वाटत नाही. शेतकऱ्याचे काही पिकाला भाव नाही, केलेला खर्चही निघत नाही. असं असल्यावर कसं जगावं त्या शेतकऱ्यांना? काय करावं? कसं शिकावं त्याच्या मुलांना? एखादा आसमानी संकट आलं असतं तरी समजलं असतं, पण या सरकारचा सुलतानी संकटचा भयान वाटू लागलाय. आणि म्हणून नाईलाजाने हा बळीराजा आत्महत्या करत आहे. या आत्महत्या नव्हे तर सरकारने घेतलेला बळी आहे, सरकारने केलेला खून आहे. या आत्महत्या नव्हे, या आत्महत्या नव्हे. शिवाजी महाराजांच्या नावाखाली मत मागता सत्ता होता, सत्ता हातात आल्यानंतर त्यांचेच विचार पायदळी तुडवता, शेतकऱ्याचे शोषण करता, हेच आता सरकार करत आहे. म्हणून मला असं वाटतं राजे तुम्ही निर्माण केल्या राज्यात राज्य कोणाचे हेच कळत नाही. ज्या राजाच्या राज्यात कामकरी, कष्टकरी, शेतकरी हा सुखाचा जगत होता, त्याच राजाचा नावाचा वापर केला फडणवीस साहेब तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी, फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी. आज शेतकऱ्याचे काही पिकाला भाव नाही, परिणामी शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली गाडला गेलेला आहे. आणि शेतकरी सरकार समोर कर्जमाफीची मागणी घेऊन जाता, तर सरकार म्हणतात अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे. अध्यक्ष महोदय, किती वर्ष चालणार हा अभ्यास? अध्यक्ष महोदय, किती आत्महत्याचे टार्गेट पूर्ण झाल्यावर तुम्ही कर्जमाफी देणार आहे? सांगा अध्यक्ष महोदय, सांगा. आज शेतकऱ्याचे काही पिकाला भाव नाही. फडणवीस साहेब, माझ्या दुसऱ्या शिकणाऱ्या बहिणीला पण कळतं कर्ज माफ झालं पाहिजे, आमच्या पिकांना हमी भाव आला पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, जिजाऊ आणि शिवबन सारखं आम्हाला जपलं पाहिजे. माझ्या दुसरी शिकणाऱ्या बहिणीला पण कळतं, आणि ते तुम्हाला करायला 3-3 वर्ष अभ्यास करावा लागतोय. किती शरमेची गोष्ट आहे. आता तर मला यांच्या अभ्यासाबद्दल शंकाच यायला लागली आहे. या साहेबांनी कोणत्या गुरुजींकडे क्लास लावलाय देवच ठाऊ. आणि एवढा अभ्यास करून देखील अशी कर्जमाफी केली, तत्व आणि निकष लावून त्या शेतकऱ्याची वाट लावून टाकली. म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं त्याला हात जोडून विनंती करते, सरकार मायबाप लवकरात तुम्ही या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी हीच या निमित्तानं विनंती करते. आम्ही जिल्ह्यातून मोर्चा काढून तुम्हाला विनंती करत होतो आणि जर तुम्हाला विनंती